मित्रमैत्रिणींनो, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करावी म्हणून सत्तेतले लोक प्रस्ताव आणणार आहे असं लक्षात येतंय. काल राहुल गांधी यांचं भाषण मी पूर्ण पाहिलं, तुम्ही सुद्धा पहा. त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी यांना खटकल्या असतील? त्यांना ही गोष्ट खटकली असेल का की राहुल गांधी असं म्हणाले की बांगलादेशच्या कापडावर अमेरिकेमध्ये 0% टॅरिफ लागणार, पण भारतातल्या कापडावर 18% का लागणार? इथल्या वस्त्रोद्योगाचं काय होणार असा प्रश्न विचारणं हे झोंबलं असेल का? किंवा एप्स्टीन फाईल मध्ये अनिल अंबानी यांचं नाव इतक्यांदा आहे, अनिल अंबानी अजून जेलमध्ये का नाही गेले असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. कारण ते ईमेल जर तुम्ही पाहिले तर तो घाणेरडा, बालिकांना त्रास देणारा, काय काय घाणेरडे सगळे प्रकार करणारा एप्स्टीन, याच्या संबंधी राहुल गांधी यांनी जे उल्लेख केले ते खटकलं असेल का? मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री हरदीप पुरी हे एप्स्टीन यांना 3 वेळा भेटलेले आहेत. त्याच्यावर एप्स्टीनवर म्हणजे गुन्हा नोंद झाल्याच्या नंतर सुद्धा ते भेटलेले आहे. ते कशासाठी भेटले असा प्रश्न विचारणं हे खटकलं असेल का? की हा ट्रेड डील करून इथल्या शेतकऱ्याच्या घामाचा तुम्ही शेतकऱ्यांसोबत गद्दारी करत आहात असा प्रश्न विचारणं जमलं असेल. कारण राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष नेत्यांचं काम काय असतं तर जनतेचे मुद्दे संसदेमध्ये मांडणं. असं त्यांच्या हातामध्ये सत्ता नाहीये, परंतु ते सत्ताधाऱ्यांना डायरेक्शन देऊ शकतात किंवा प्रश्न विचारू शकतात. पण अशा प्रकारे विरोधी पक्ष नेत्याचा आवाज बंद करण्यासाठी हे जे काही आहे ते मोशन आणलं जाऊ शकतं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय खटकलंय का त्याच्यातलं? कमेंट करून सांगा.